रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणावरून राजकारण तापलंय। संशयित आरोपींचे रक्षा खडसे यांच्यासोबतचे सुद्धा फोटो सध्या व्हायरल होत आहेत। एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबतचे सुद्धा फोटो व्हायरल झालेत। ही दृश्य आपण बघतोय। शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचे सुद्धा संशयितांचे फोटो आहेत। रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणारे नेमके कोणाचे कार्यकर्ते आहेत असा संशय आता उपस्थित होतोय। दरम्यान छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना जळगाव पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचं हे छेडछाड प्रकरण आहे, ज्याच्यामध्ये आता त्यांच्यासोबतचेच या सगळ्या आरोपींचे फोटो आता व्हायरल होताना दिसत आहेत। शिवाय चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सुद्धा संशयितांचे फोटो आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन गोसावे यांच्याकडून। सचिन, काय नेमकं या सगळ्या फोटोंमागचं तथ्य आहे? निश्चितच आपण जर बघितलं तर काल रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडखानी प्रकरणी स्वतः ते पोलीस स्थानकात गेले होते आणि त्यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या संदर्भात तात्काळ गुन्हे दाखल करा अशी मागणी केली होती। त्यापैकी 7 जे आरोपी होते यांच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर त्यानंतर काही वेळानेच त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुक्ताईनगरचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सोबत असलेले फोटो व्हायरल झाले होते। मात्र त्यानंतर त्यापैकी काही आरोपींचे रक्षा खडसे असतील, एकनाथ खडसे असतील किंवा रोहिणी खडसे यांच्या सोबत देखील फोटो आहेत। त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्याचे बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळाले आहे। त्यामुळे एकंदरच हे नेमके जे संशयित आरोपी आहेत हे नेमके कोणाचे कार्यकर्ते आहे यावरून आता मुक्ताईनगरसह जिल्ह्याभरामध्ये चर्चा सुरू आहे। हे कोणत्या पक्षाचे आहेत किंवा यातील जे आरोपी आहेत हे कोणाचे संबंधित आहेत या संदर्भात आता चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। तत्पूर्वी आपण जर बघितलं तर मुक्ताईनगर पोलिसांनी 3 पथकं या संशयितांना अटक करण्यासाठी पाठवली होती। त्यापैकी 7 संशयितांपैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। तसंच जे उर्वरित संशयित आहेत त्यांना देखील अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन।